सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट सोमनाथजी कदम, सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट शूज जगदीशजी कदम, स्टंप व बॉल सौजन्य या स्पर्धेला रामजी कदम, मानाची पाची करंडक जर आपण पाहिली तर नागेशजी कदम, मॅन ऑफ द मॅच साठी चषक सौजन्य सचिनजी भांगरे, यूट्यूब लाईव्ह सौजन्य जर आपण पाहिलं नागेशजी कदम, समीरजी कदम, भानुदासजी कदम, पाणी व्यवस्थेला स्पर्धेला नवनाथजी कदम, सागरजी वहिले. ज्या 24 संघाने या स्पर्धेला आपली संघमालकी जाहीर केली त्या 24 संघांपैकी लॉटच्या माध्यमातून ज्या संघाची चिठ्ठी येईल त्याला मिळणार आहे टू व्हीलर बाईक, ती सौजन्य केली आहे सौ आशाताई कदम, सरपंच आंबळे, मोहनराव घोलप, माजी सरपंच आंबळे, नवनाथजी पडवळ अध्यक्ष, सुदामभाऊ कदम प्रतिष्ठान, निवृत्तीजी ठाकर उद्योजक, बाळाभाऊ धामणकर उद्योजक. उपस्थित प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ साठी सायकल आहे ती म्हणजे सचिन शांताराम वायकर यांच्या वतीनं. स्पर्धा जोरदार पद्धतीने पार पडली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळ्याला आपण आता सुरुवात करतोय. प्रथमतः आपण प्लेयर ऑफ द डे जो किताब ठेवला होता, प्रत्येक प्लेयर ऑफ द डे साठी सायकल ही वैयक्तिक पारितोषिक आपण देणार आहोत. पहिल्या दिवस खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूने गाजवला तो खेळाडू म्हणजे श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब संघाचा असणारा रोहन घोसगे प्लेयर ऑफ द डे. रोहनला मी विनंती करतो आपला प्लेयर ऑफ द डे चा किताब घेण्यासाठी या. रोहन धन्यवाद. या 6 सायकल स्पॉन्सर ज्यांनी आपल्याला केल्यात या गावचे असणारे माजी सरपंच राजेशजी शेलार, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आंबळे नवनाथजी मोडवे, माजी उपसरपंच आंबळेगाव रामदासजी शेटे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ स्वाती शेटे, उद्योजक अभिदादा आंबोरे, संदेशदादा आंबोरे. तर उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्लेयर ऑफ द डे चा किताब देतोय रोहन घोसगे या खेळाडूला. सगळे मान्यवर उभे राहा. धन्यवाद. विजेत्यांचं अभिनंदन. यानंतर या स्पर्धेचा असणारा तिसरा दिवस गाजवला तो खेळाडू म्हणजे कृष्णभाऊ शेळके स्पोर्ट फाउंडेशन संघाचा करम पडवळ. याला विनंती करतो या. प्लेयर ऑफ द डे दिवस क्रमांक 3 करम पडवळ. या ठिकाणी आपण पाहतोय आता प्लेयर ऑफ द डे ची आपण आयोजकांच्या वतीनं
ज्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून तो आपला एक खेळाडू त्यांनी 7 दिवस या मैदानामध्ये चांगलं काम पाहिलं. बाउंड्री वाईज असू द्यात, पाणी व्यवस्था असू द्यात, जिथं कमी तिथं आम्ही असं काम ज्यानं केलं असा सोहम येवले याला, सोहम एकनाथ येवले याला सुद्धा आपल्या आयोजन कमिटीच्या वतीनं आपण देत आहोत एक स्पोर्ट्स सायकल. सोहमला विनंती करतो व्यासपीठावरती ये बाळा. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या खेळाडूसाठी. त्याला सुद्धा आपण एक सायकल देऊन सन्मानित करतोय. धन्यवाद. यानंतर या स्पर्धेचा असणारा 5वा दिवस, या स्पर्धेचा असणारा 5वा दिवस गाजवलाय तो खेळाडू म्हणजे श्री भैरवनाथ क्रिकेट संघ पिंपवली संघाचा असणारा रामदास तावरे, प्लेयर ऑफ द डे, दिवस क्रमांक 5. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय 6वा दिवस. ज्या खेळाडूंना अक्षरशः गाजवला, संघ जरी पराभूत झाला तरी त्यानं चांगला खेळ दाखवला असल्या मावळ तालुक्याची असणारी शान दत्ता पवार, प्लेयर ऑफ द डे, आणि आपल्या आयोजन कमिटीच्या वतीनं विशेष सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण दत्ता पवार यांना सन्मानित करतोय. धन्यवाद. दत्ता सर या इकडे 2 मिनिटं. गेल्या 2 ते 3 वर्ष आपण या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येतात. खऱ्या अर्थानं या आपल्या आंबळेच्या वतीनं क्रिकेट क्षेत्रामध्ये आपण उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विशेष सन्मान देऊन आपण सन्मानित करतोय. कसं वाटतंय आज विशेष सन्मान आपल्याला मिळतोय? आणि तसेच अजून एक मी प्रश्न तुम्हाला विचारेल, गेल्या 3 वर्ष आपला संघ इथं पराभूत होतोय, प्राइज मध्ये जात नाही, तरी सुद्धा तुम्ही स्पर्धा खेळण्यासाठी येतात. कशी वाटली आपली स्पर्धा? पहिलं तर धन्यवाद देतो आम्हाला की या टुर्नामेंटमध्ये आम्हाला संधी दिली. आणि ही टुर्नामेंट खूपच छान असते आणि हाफ पिचमध्ये म्हणजे सगळे कुठेच अशी टुर्नामेंट होत नाही त्या ठिकाणी एवढं मोठं प्राईज आणि एवढ्या प्रकारे गाडी, टू व्हीलर, सायकल आणि एवढं मोठं आणि पर डेला प्लेयर ऑफ द डे आणि नियोजन खूप छान असतं. ग्राउंडचं पण खूप नियोजन, कुठल्याही प्रकारची दुखापत होईना अशी काळजी घेतात. तसे आयोजकांचे धन्यवाद करतो की मला इथं सन्मानित केल्याबद्दल. थँक्यू. खूप खूप अभिनंदन तुमचं. जास्त प्रश्न काही मी आता विचारणार नाही. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो दत्ता पवार यांच्यासाठी. प्लेयर ऑफ द डे साठी एक सायकल आणि विशेष सन्मान देऊन आपण सन्मानित करतोय. यानंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी जर आपण पाहिलं ना तर जगदीशजी कदम, मोरिया ग्राफिक्स यांच्या वतीने एक स्पोर्ट्स शूज. तर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब जातोय ज्यानं अनेक फलंदाजांना या खेळपट्टीवरती नाचवलं असा आकाश गायकवाड, सर्वोत्कृष्ट गोलंदाज. नवला कोंबरे संघाचा असणारा आकाश, याला मी विनंती करतो श्री भैरवनाथ महाराज बैलगाडा संघटना अर्थात क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कोंबरे संघाचा आकाश गायकवाड, सर्वोत्कृष्ट गोलंदाज.
आकाश या इकडं 2 मिनिटं. काय वाटतंय आकाश, आज संघ जरी पराभूत झाला तरी खऱ्या अर्थानं तुझ्या गोलंदाजीची धार इथं आम्हाला पाहायला मिळाली. खूप लहानपणापासून क्रिकेटला केलेली सुरुवात, एक अनुभव आकाशचा सांगतो. आकाशला नवला कुंभरेचा संघ आहे ना लहानपणी शाळेतून लपून छपून खेळण्यासाठी मैदानावरती आणत होता आणि त्याचं कारण तुम्ही या स्पर्धेमध्ये आज दाखवलं असेल. आकाशची गोलंदाजी कसं वाटतं, या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब तुला मिळतोय, कशी वाटली आपली स्पर्धा? स्पर्धा तर चांगलीच असते आणि दरवर्षी आम्ही इथं खेळतो. नंबर तर येतोयच आमचा, परंतु होतात काही चुका, त्याच्यामुळं काय आता असेल ते नशिबात भेटत राहतं. बरं, जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो आकाशसाठी. प्रत्येक खेळाडूचा जास्त वेळ आता काही घेणार नाही. यानंतर या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं, सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी उद्योजक सन्मान्य सोमनाथजी कदम यांच्यातर्फे साईड स्पोर्टचे असणारे एक ब्रँडेड बॅट. तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज ठरलाय विशाल माळी, सर्वोत्कृष्ट फलंदाज. साईज स्पोर्टचे असणारे एक ब्रँडेड बॅट आपण देत आहोत सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी. त्या ठिकाणी आपण पाहतोय विशाल माळी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. धन्यवाद डीजे. विशाल या इकडे 2 मिनिटं. या स्पर्धेमध्ये 36 चेंडूमध्ये 100 संपूर्ण स्पर्धेमध्ये 189 धावा या खेळाडूने बनवल्यात. तरी एका सामन्यामध्ये यांच्या संघानं 36 चेंडूमध्ये 157 धावा बनवल्यात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा लष्करवाडी संघासाठी. कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये खेळत असताना, या मावळ तालुक्याच्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना सर्वोत्कृष्टचा किताब फलंदाजाचा तुम्हाला मिळतोय, काय भावना आहे? आम्ही फर्स्ट टाइमच एवढी मोठी टुर्नामेंट खेळतोय. खूप प्राऊड फील होत आहे की आमच्या टीमनी पण खूप चांगला असा परफॉर्मन्स दिला आणि इथून पुढे पण आम्ही असं चांगलं खेळत राहू. आणि आयोजकांचं मनापासून धन्यवाद की त्यांनी हाफ पिचमध्ये एवढी मोठी टुर्नामेंट भरवली आणि एवढी मोठी प्राईज फर्स्ट टाइम एवढी हाफ पिचमध्ये भरवलेली आहे. आणि प्रत्येक दिवशी प्लेयर ऑफ द डे, उत्कृष्ट असं ग्राउंड आहे, मॅनेजमेंट आहे आणि खूप अशी मस्त टुर्नामेंट झाली. त्याबद्दल आयोजकांचं मनापासून धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी. सर्वोत्कृष्ट फलंदाज. यानंतर अजून एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण देत आहोत. या स्पर्धेमध्ये आपण खऱ्या अर्थानं पाहिलं, पहिल्या दिवशी ज्यांचा संघ खेळण्यासाठी आला आणि या मावळ तालुक्याचं क्रिकेट ज्याने आतापर्यंत जिवंत ठेवलंय, आपल्या मावळ क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष सन्माननीय मनोजजी दाभाडे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपल्या या स्पर्धेमध्ये चंद्रकांत अण्णा घोलप, संपूर्ण परिवार, तसेच पद्मावती 11 समस्त ग्रामस्थ आंबळे, स्वर्गीय सुदामभाऊ कदम स्मृती चषकामध्ये विशेष सन्मान देऊन आपण मनोजदादा दाभाडे यांना सन्मानित करतोय. मनोजदादांना विनंती करतो या व्यासपीठावरती. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. मनोज भाऊंना सुद्धा मी विनंती करेल की थोडंसं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करायचंय. आज संघ जरी पराभूत झाला असला, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये गोष्टी होत असतात. मात्र पहिल्याच मॅच मध्ये आम्हाला हाफ पिचची तुमची धार पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये खेळत असताना कसं वाटतंय, काय सांगसाल स्पर्धेविषयी? मावळचे लोकप्रिय आमदार सुनियाला शेळके प्रस्तुत स्वर्गीय सुदामभाऊ कदम यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजक. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी गेले 6 दिवस पार पडली. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी हाफ पिच खेळणारे सर्व तरुण आहेत.
त्या तरुणांना निश्चित मी ज्या स्पर्धेमध्ये जातो मी आवाहन करत असतो की फुलफिश क्रिकेटमध्ये देखील अशाच प्रकारचा खेळ जर तुम्ही केला निश्चित मावळ तालुक्याचं येणारं भविष्य हे आपलं चांगलं असेल. आणि आयोजकांनी या ठिकाणी खूप चांगली जी स्पर्धा आयोजित केलेली आहे, खूप चांगले खेळाडू आपल्या तालुक्यामध्ये आहेत, पण ते फक्त हाफिज क्रिकेटमध्येच आपलं कौशल्य दाखवतात. येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही फुलफिजमध्ये त्या ठिकाणी खेळलात तर निश्चित तुमच्या गावाचं तुमच्या भागाचं व स्वतःचं देखील नाव होईल आणि ह्या स्पर्धा खूप चांगली पार पडली अशीच अविरत चालू राहू द्या अशी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर या स्पर्धेचा 6व्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आपण देत आहोत. 6व्या क्रमांकाचं पारितोषिक जर आपण पाहिलं तर रोख रुपये 10,000, एक मानाचं करंडक मोरिया क्रेन सर्व्हिसेसचे असणारे नागेशजी कदम यांच्या वतीनं. तर या स्पर्धेच्या 6व्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय श्री भैरवनाथ महाराज बैलगाडा संघटना नवला कोंबरे संघ. टीमला मी विनंती करतो व्यासपीठावरती या आपल्या 6व्या क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी. यानंतर या स्पर्धेचा असणारा 5व्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 15,000. सरपंच दिलीपांना हांडे यांच्या वतीनं आपण पाहतोय पारितोषिक देतोय. रोशन चौधरी यांच्या वतीने 1,000 रुपयाचं पारितोषिक आणि भैरवनाथ क्रिकेट संघ पिंपळोली यांच्या वतीनं 2,000 तब्बल 3,000चं पारितोषिक या ठिकाणी आपण देत आहोत. कुणाल खोंडच्या त्या वादळी खेळीसाठी सेमीफायनल आणि फायनलच्या मॅच मध्ये लगातार लावलेली 2 अर्धशतक कुणाल खोंड यांना मी विनंती करतो आपलं 3,000 रुपयांचं रोख पारितोषिक घेण्यासाठी या. धन्यवाद. ॲज अ आयकॉन म्हणून खेळत असताना कुणाल यांना विनंती करतो आपणही थोडंसं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय. कुणाल सरिया आलेल्या पहिल्या सामन्यामध्ये सामना गमवावा लागला. चांगला झेल तुमचा आम्ही पाहिला पॉवर प्लेच्या मध्ये. तदनंतर संघाला घेऊन तुम्ही फायनल पर्यंत पोहोचला, फायनल मारली. कशी वाटली स्पर्धा खेळत असताना? स्पर्धा खूप छान होती. मी बऱ्याच दिवसातनं हाफिज खेळायला आलो. सकाळी येताना असं वाटलं होतं हाफिज खेळता येईल का नाही, कारण फुलपिचचा रोज सराव असल्यामुळं हाफिज बरेच दिवस खेळलो नाही. परंतु पहिल्या सामन्यात थोडे 1-2 फटके चांगले लागले आणि नंतर माझा झेल झाला, थोडा कॉन्फिडन्स वाढला आणि नंतर चांगली बॅटिंग झाली. एकंदरीत मोठमोठ्या स्पर्धा आपण खेळत असता तर या स्पर्धा सुद्धा तुम्ही गाजवली. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. यानंतर फायनलच्या मॅच मध्ये लगातार लावलेले 3 षटकार तो निगडे संघाचा असणारा आयकॉन साहिल राऊत यांनाही आपण कॅश 500 रुपयाचं पारितोषिक जे होतं, भरत आंबोरे यांच्या वतीने 500 रुपयाचं ते रोख पारितोषिक. साहिल यांना मी विनंती करतो या. धन्यवाद. दुसरे आयकॉन साहिल राऊत यांना विनंती करते. आता आयोजन कमिटीच्या वतीनं मग आता काय करताय? ठीक आहे. यानंतर या स्पर्धेचा असणार आपण दुसरं पारितोषिक देत आहोत. वैयक्तिक पारितोषिक नंतर आपण सांघिक पारितोषिक देतोय. रोख रुपये 15,000 मानाचा करंडक. या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरला आहे. तो संघ म्हणजे
अजय भाऊ शिंदे स्पोर्ट फाउंडेशन लष्करवाडी टीमला मी विनंती करतो आपलं पारितोषिक घेण्यासाठी या. लष्करवाडी यानंतर या स्पर्धेचा असणारा चतुर्थ क्रमांक या स्पर्धेसाठी रोख रुपये 20,000 आणि मानाचा करंडक. तर या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय तो संघ म्हणजे पैलवान कृष्णभाऊ शेळके स्पोर्ट फाउंडेशन ओझरडे टीमला विनंती करतो या आपलं पारितोषिक घेण्यासाठी. धन्यवाद. विजेत्या टीमचा अभिनंदन, मान्यवरांचा आभार. यानंतर या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांक जर आपण पाहिला रोख रुपये 25,000 आणि एक मानाचा करंडक. तर या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय तो संघ म्हणजे पैलवान चंद्रकांत अण्णा घोलप स्पोर्ट फाउंडेशन अर्थात D11 कोटेश्वरवाडी. टीमला मी विनंती करतो आपलं पारितोषिक घेण्यासाठी या. पैलवान श्यामभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन दाभाडे 11 संघाचे संघ मालक ज्यांच्या नावाने संघ मात्र कामगिरी करत होता माजी चेअरमन पैलवान चंद्रकांत अण्णा घोलप स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी. धन्यवाद. यानंतर थँक्यू डीजे. यानंतर प्रेक्षकांसाठी सन्माननीय सचिन शांतारामजी वायकर यांच्या वतीनं लकी ड्रॉच्या माध्यमातून एक सायकल. तर यानंतर आपण पाहतोय त्याच्या अगोदर आपण सांघिक पारितोषिक देतोय. या स्पर्धेचं द्वितीय क्रमांक पारितोषिक रोख रुपये 30,000 एक मानाचा करंडक नागेश बंडू कदम यांच्या वतीनं. तर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय तो संघ म्हणजे युवा फ्रेंड्स सर्कल क्रिकेट क्लब निगडे मावळ संघ. मी संपूर्ण टीमला विनंती करतो व्यासपीठावरती या. सन्माननीय मान्यवर निगडेगावच्या माजी सरपंच सौ सविताताई भांगरे, मावळ तालुका राष्ट्रवादी संपूर्ण मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक आपण देत आहोत. द्वितीय क्रमांक एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. या संघासाठी बऱ्याच दिवसांची मेहनत आज कामी आली आणि या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरलाय युवा फ्रेंड सर्कल निगडे मावळ संघ. यानंतर या स्पर्धेचा असणारा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्याच्या अगोदर लकी ड्रॉ या ठिकाणी आपण घेत आहोत प्रेक्षकांसाठी. जर आपण पाहिलं तर सचिन शांताराम वायकर यांच्या वतीनं एक सायकल आहे. तर समोर ती पेटी आहे. एक नियम लक्षात घ्या, ज्याची चिठ्ठी येईल तो इथं उपस्थित पाहिजे, नाहीतर दुसऱ्याला देण्यात येईल. आमचे अनिकेत दादा घोलप यांच्या अन्वी अनिकेत घोलप हिच्या माध्यमातून एक चिठ्ठी इथं उचलली गेलेली आहे. तर प्रेक्षकांमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून सायकल मिळेल
रुद्राक्ष गणेश पानसरे इथं उपस्थित आहे का? रुद्राक्ष दुसरी चिठ्ठी काढण्यात येईल आता. इथं उपस्थित पाहिजे. सन्मान्य सचिनजी वायकर यांच्या वतीने सायकल आहे. सुमित गावारी कोण आहे का? थांबा, प्रेक्षकांनी नुसत्या चिठ्ठ्या दिल्यात, इथं उपस्थित नाही वाटतं. तिसरी चिठ्ठी आर्यन गायकवाड. त्या ठिकाणी आपण पाहतोय आर्यन गायकवाड पिंपळोली एक सायकल लकी ड्रॉच्या माध्यमातून. हॅलो आर्यन, प्रथमतः तू खूप अभिनंदन. कसं वाटतंय संघाबरोबर तू आलाय, या संघाबरोबर तू आला संघाचा पाठीराखा म्हणून, आणि आज तुला लकी ड्रॉच्या माध्यमातून नशीबवान व्यक्ती आहेस, तुला मिळते सायकल. कसे वाटते भावना तुला? सायकल कॅन्सल करायची नाही तर. यानंतर आता या ठिकाणी आपण करणार आहोत लकी ड्रॉ. जे 24 संघ आहेत ना, त्या 24 संघातल्या सर्वांना एक विनंती आहे, आपले खेळाडू सर्वच्या सर्व ज्यांची नावे दिलेत ते इथं उपस्थित पाहिजे, कारण त्या संघाला मिळणार आहे एक टू व्हीलर बाईक. 24 संघांपैकी जे खेळाडू इथं उपस्थित नसतील, संपूर्ण संघ इथं उपस्थित नसेल, तर तुम्हाला टू व्हीलर बाईक मिळणार नाही. पुन्हा एकदा लकी ड्रॉ पाडला जाईल. नियम वाटी स्पर्धेत सहभागी संघातील सर्व खेळाडू फायनलच्या दिवशी उपस्थित राहणे बंधनकारक आहे, पहिला नियम. दुसरा नियम, स्पर्धेत जे खेळाडू खेळले आहेत तेच खेळाडू उपस्थित नसेल तर दुसऱ्या संघाला प्राधान्य देण्यात येईल. स्पर्धेची पूर्ण प्रवेश फी जमा नसेल तर संघ लकी ड्रॉ साठी ग्राह्य धरला जाणार नाही. आयोजकांचा निर्णय अंतिम असेल. तर या मावळ तालुक्याच्या हाप्पीस टेनिस क्रिकेटच्या इतिहासातील आपण पाहतोय संघ मालकांसाठी टू व्हीलर होत्या, इथं संघासाठी टू व्हीलर जे आपल्याला पाहायला मिळेल लकी ड्रॉच्या माध्यमातून सौजन्य आहेत. या टू व्हीलर साठी जर आपण पाहिलं ना तर आंबळेगावचे सरपंच सौ आशाताई संपत कदम, माजी सरपंच, थांबा 1 मिनिट थांबा. डीजे नवला कुंभरे टीम कॅप्टन, नवला कुंभरे टीम कॅप्टन, तुमचे प्लेयर बघा. ऋषिकेश पडवळ, वैभव झगडे, समाधान पडवळ, विजय बदाले कॅप्टन. ओके, दुसरा संघ आपण पाहूयात. टू व्हीलरचा किताब जातोय मानाचा बौर संघ. अरे 2 टू व्हीलर येड्या, अरे संघ जरी पराभूत झाला तरी इथं येणं उपस्थित. तिसरा संघ, धडधड आता वाढत चालली आहे. रोहन भाऊ घोसगे, संपूर्ण टीम आहे का? टीमची नावे त्या ठिकाणी आपण पाहतोय. रोहन घोसगे, गौरव घोसगे, सुयश वारिंगे, शिवनाथ राठोड, तुषार नखाते, सूरज वारिंगे, देवा राठोड, सोनू राठोड, अमर काळे,
जयवंत राठोड, आकाश बनसोडे, संकेत जैद, संपूर्ण टीम आप 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 एक मिनिट लक्ष द्या, गडबड करू नका. हाही संघ बाद आहे आता, सर्व खेळाडू उपस्थित नाहीये. तर दुसरा संघ आपण पाहूया. चौथा संघ असेल पवळेवाडी आहे का? गमावली टू व्हीलर, घ्या पुढची चिठ्ठी. नियम तो नियम. भरनाथ क्रिकेट संघ पिंपळवली, टू व्हीलर बाईकचा मान जातोय. संघ पिंपळवलीचा संघ, संपूर्ण टीम मी विनंती करेल या थांबा. पिंपळवली टीमची चिठ्ठी द्या इकडं. लाईनीत उभं थांबा, तिकडं थांबा, तिकडं लाईनीत या. लाईनीत प्रत्येकाने लाईनीत यायचंय. टू व्हीलर घ्या इथं समोर, आयोजन कमिटी. तर पहिला खेळाडू सोमनाथ शिर्के, सोमनाथ शिर्के, मुन्ना पिंपळे, रामदास तावरे, माऊली पिंपळे, प्रवीण पिंपळे, शांताराम पिंपळे, संतोष पिंपळे, चैतन्य पिंपळे, सोन्या पिंपळे, ओमकार गुजर, गणेश बोंबले, किरण भालेकर या संघाला मिळते ओमकार गुजर. थांबा, गडबड करू नका, एका लाईन मध्ये थांबा. आणि थांबा, नाचू नका, जरा शांतता राखा. एकदा फोटो घ्या आणि बाजूला एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. पिंपळवली संघासाठी या स्पर्धेचा संघ ठरतोय. धन्यवाद. ट्रॉफी तोडून टाकली फार तुम्ही पिंपळवली. धन्यवाद. कुठे जाऊ नका, पुढे जाऊ नका. एक महत्वाचं पारितोषिक आहे, एक टू व्हीलर बाईक अजून सुद्धा आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. कोणी जाऊ नका. तो विजेता आपण पाहूयात. सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. या गावचे असणारे निगडे गावच्या माजी सरपंच सविताताई बबुशा भांगरे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. सन्माननीय सौ सुवर्णाताई चंद्रकांतजी घोलप यांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान या ठिकाणी देत आहोत. कॅमेरामॅन या. पिंपळवली संघ भरनाथाचा डीजे थांबा. पिंपळवली संघ थांबा जरा, पारितोषिक द्यायच्यात आपल्याला अजून. हॅलो. यानंतर या स्पर्धेचं असणार सर्वात मोठं वैयक्तिक पारितोषिक आपण देत आहोत. ते पारितोषिक जर आपण पाहिलं ना, तर एक टू व्हीलर बाईक आहे.
ती सौजन्य केली स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक सन्मान्य चंद्रकांत अण्णा घोलप यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो चंद्रकांत अण्णासाठी. समाज कार्यासाठी या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. हॅलो अरे समाज थँक्यू डीजे त्यांनी कसली डीजे. तर या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं ना तर काय वाटतंय डीजे थांबा, काय वाटतंय कोण असेल या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज? अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले, अनेक प्लेअर ऑफ द डे आपण पाहिले, मात्र खऱ्या अर्थाने ज्या खेळाडून प्रथमतः फलंदाजी करत असताना म्हणजे फलंदाजीमध्ये 200 धावा बनवल्या, गोलंदाजीमध्ये 10 विकेट मिळवल्या. डीजे जो खिलाड़ी खेलते समय लाता है कहर उसका नाम है संदेश मेहर, मैन ऑफ द सीरीज. या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. अरे समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुनीला ना शेळके धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. संदेश संघ जो आपण चर्चा करूयात. संदेश नाही तर थांबा जरा अण्णा. संदेश प्रथमतः तू खूप अभिनंदन. आपल्याच गावाच्या बाजूला खेळत असताना या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या रूपानं 2 व्हीलर बाईक तुला मिळते. कसं वाटतंय, काय भावना, काय सांगशील आजच्या या दिवसाविषयी? खरं तर पाहायला गेलं तर ही मावळ तालुक्यातील सगळ्यात मोठी हापी स्पर्धा नक्की असेल माझ्या दृष्टिकोनातून. कारण की असं नियोजन आहे ना अख्ख्या तालुक्यात कुठंच बघायला भेटत नाही. अनिकेत गोलपचं आहे ना टुर्नामेंट सगळ्यात क्वालिटी आणि एकदम सगळ्यात भारी नियोजन आहे. आणि आम्ही काय गेली 6 वर्ष झालं दरवर्षी आम्ही फायनलला इकडे तिकडे कोपऱ्यात बसून ही मॅच बघायचं, आयकॉन बघायचं चांगले चांगले. इथून मागच्या 2 वर्ष आम्ही एंट्री केली ती पण आमचा संघ काय बक्षीस पात्र फेरीत दाखल झाला नाही. या वर्षी आम्ही नव्याने सुरुवात केली आणि बक्षीस पात्र फेरीत आमचा संघ गेला. आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला आणि तो आम्ही त्यात यशस्वी ठरलो. एकंदरीत आपण पाहतोय संदेश लहानपणापासून तू क्रिकेट खेळतोय. खूप लहानपणापासून म्हणजे खूप लहान असल्यापासून निगडे संघामध्ये खेळत असताना तो आपल्याला पाहायला मिळतो. आंबळे संघामध्ये तू सुद्धा खेळलाय. क्रिकेटमध्ये तू आता परिपक्व झालाय. ही 2 व्हीलर बाईक तू कोणाला डेडिकेट करशील, काय वाटतंय? बरं एकंदरीत त्याला आता शब्द सुचत नाहीये. एकंदरीत 2 ते 3 वर्ष तू म्हटलास आपला संघ पराभूत होत होता, मात्र या वर्षी आपल्या संघाला घेऊन तू फायनल खेळलीस. आपल्या संघाविषयी काय सांगशील? आमचा संघ इथून माग आम्ही टुर्नामेंट खेळायचो पण संघाचा असणारा आमचा बाबाजी ओले काय म्हणायचा किती पण मोठा संघ असू द्या आपण खेळायचं काय होऊ द्या. तो एकटा असा टीम मध्ये होता ना तो दरवेळेस असा विश्वास द्यायचा कसले पण आयकॉन असू दे कसली पण टीम असू दे आपण खेळायचं. त्याच्यामुळं मात्र आम्ही 2-3 वर्ष इंटर नक्की त्याच्यामुळे केलेले आहे. तो दरवेळेस म्हणायचा कोणती पण टीम असू दे आपण खेळायचं म्हणजे खेळायचं. त्याचा एक विश्वास होता. आणि या वर्षी आम्ही पावसाळ्यात सुद्धा क्रिकेट खेळलो त्यामुळे आमच्या प्लेयरची प्रॅक्टिस सगळ्यांची एकदम चांगली होती आणि या खेळाच्या दौरान आम्ही नक्कीच बक्षीस पात्र फेरीत दाखल झालो. खूप खूप अभिनंदन. तो संदेश आता या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा किताब जातोय संदेश मेहर या खेळाडूला. यानंतर या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा आपण दिलेलं आहे. वैरनाथ क्रिकेट संघ पिंपळवली घेऊन गेले ते. आणि अशा पद्धतीनं बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी पार पडला. अनिकेत घोलप यांना मी विनंती करतो सर्वांचा आभार प्रदर्शन करायचंय आणि स्पर्धा संपली असं जाहीर करायचंय. पुढच्या वर्षीचं काय नियोजन असेल ते सांगा.